मालेगावात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। छगन भुजबळ यांची बॅनरबाजी पाहायला मिळते। भुजबळांच्या बॅनरवरून घड्याळ चिन्ह गायब आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि मालेगावमध्ये छगन भुजबळांनी बॅनरबाजी केलेली आहे। भुजबळांच्या बॅनरवरून घड्याळ चिन्ह गायब आहे आणि त्यामुळे आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। चर्चांना उधाण आले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज आहेत आणि आपली उघडपणे त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती। त्यांचा आक्षेप अजित पवारांवर सुद्धा असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता छगन भुजबळ हे काही वेगळा निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदेमध्ये काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचं महाअधिवेशन सुद्धा पार पडलेलं होतं आणि यावेळेला अगदी थोड्या वेळासाठीच ते तिथे उपस्थित होते। मात्र आता अमित शहांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय छगन भुजबळांनी मालेगावमध्ये बॅनरबाजी केली, पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावरचं घड्याळ चिन्ह गायब आहे। तर्कवितर्क लढवले जात आहेत, वेगवेगळ्या चर्चा सुद्धा आता रंगलेल्या आहेत। खरे छगन भुजबळ यांनी मालेगावमध्ये अमित शहा यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर्स लावले आहेत। त्यावर समीर भुजबळ यांचा सुद्धा फोटो आहे। विशेष म्हणजे त्या बॅनरवर अमित भाई शहा असं देशाचे कणखर केंद्रीय गृहमंत्री असं त्यांना म्हटलेलं आहे। मात्र याच्यामध्ये अजित पवारांचा फोटो कुठेही नाही, शरद पवारांचा फोटो कुठेही नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो मार्गदर्शक म्हणून आपल्याला अमित भाई शहांच्या वरच्या बाजूला दिसून येत आहे। खरं म्हणजे ते उद्योग स्वागतोत्सुक म्हणून लावलेलं आहे, ते खाली विनोद दादा शेलार मित्र परिवार असं म्हटलंय। मात्र एकूणच उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जे काही हे बॅनर्स लावले त्यामुळे मोठी राजकीय चर्चा यामध्ये सुरू झालेली आहे, कारण यामध्ये अजित पवार यांचा फोटो नाही आहे। आणि जर दुसऱ्या बाजूला आपण त्याच्याच बाजूला जर आपण बघितलं तर महायुतीचे फोटो सुद्धा या ठिकाणी आहे जे दादा भुसेंनी लावलेले आहेत। यामध्ये महायुतीच्या तीनही नेत्यांचे फोटो आपल्याला दिसून येत आहेत, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस। आणि या ठिकाणी बाकी इतर कार्यकर्त्यांचे पण आहेत। मात्र भुजबळ यांच्या याच्यावर फक्त आणि फक्त छगन भुजबळ, समीर भुजबळ यांचे फोटो या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यामुळे एकूणच भुजबळ यांनी महायुतीपासून किंवा म्हणूया आपण विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षापासून पूर्णपणे किनारा केल्याचं समोर येत आहे आणि एकूणच ते पक्ष सोडण्याच्या मनस्थितीमध्ये दिसून येत आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर छगन भुजबळांची मालेगावमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते। भुजबळांच्या बॅनरवरून घड्याळ चिन्ह गायब आहे आणि त्याचबरोबर त्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो सुद्धा गायब आहे। बाकी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि मोदींचा फोटो लावलेला आहे, मात्र त्यावर अजित पवारांचा फोटो नाही आणि त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत।